नागपुरातील दीक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त झालीच पाहिजे या मागणीसाठी धम्मध्वज यात्रा दीक्षाभूमीचे विस्तारीकरण करण्याबाबत संघर्ष समितीचा एल्गार। नागपूर येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी दीक्षाभूमी संघर्ष समितीच्या वतीने दुपारी 1 वाजता अजनी पोलीस स्टेशन ते शताब्दी चौक पर्यंत भव्य धम्मध्वज यात्रा काढण्यात आली। सदर मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव सामील झाले होते। विशेष म्हणजे 156 फुटाचा धम्मध्वज तयार करण्यात आला। त्याप्रमाणे बौद्ध बांधव उपासक उपासिकांनी सदर धम्मध्वज सन्मानपूर्वक मिरवणुकीत फिरवण्यात आला। सदर मिरवणुकीमध्ये दीक्षाभूमी स्मारक समिती रद्द झालीच पाहिजे, त्याचप्रमाणे दीक्षाभूमी विस्तारीकरण करण्यात यावे अशा मिरवणूकमध्ये घोषणा होत्या। सदर मिरवणुकीचा समारोप हा शताब्दी चौकात झाला असून तिथे मोठा कार्यक्रम घेण्यात आला। सदर कार्यक्रमांमध्ये अमरावती येथील क्रांती मानकर, आर्या भोंगांडे, किरणताई गौरखेडे, यश गौरखेडे, प्रमोद खोब्रागडे, धर्मेश पाटील इत्यादींनी विचार मांडले। सदर कार्यक्रमाचे संचालन राकेश धारगावे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुजल बुधाडे यांनी मानले। सदर कार्यक्रम प्रसंगी आमच्या प्रतिनिधीने बौद्ध उपासक व उपासिकेची मुलाखत घेतली। सदर मुलाखत आम्ही जनतेकरिता प्रसारित करीत आहोत। प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24, आपकी आवाज। अजनी चौक से शताब्दी चौक तक आई थी और ये रैली करने का महत्वपूर्ण धम्मध्वज यात्रा निकालने का महत्वपूर्ण उद्देश्य यही था कि आम्बेडकरवादी सब एकजुट होकर रहे, क्योंकि अगर हम आम्बेडकरवादी एकजुट रहेंगे तो कोई हमें झुका नहीं पाएगा। और स्मारक समिति जो अपने अत्याचार कर रही है उन्हें बर्खास्त करना ही चाहिए। और ये अम्बेडकर चलो के बारे में आपका क्या ख्याल है, क्या करना चाहिए? शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पेरियर रामास्वामी नायकर, राजर्षी शाहू महाराज आणि आज हे जे पाहतो ना वैभव, हे वैभव देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज रमाईची आठवण येते। झालं पाहिजे आणि स्मारक समिती ही बरखास्त झाली पाहिजे आणि दीक्षाभूमी आपल्या ताब्यात आली पाहिजे असे आपल्या समोर जे कार्यकर्ते उपस्थित झाले, क्रांतीवीर अमरावतीवरून ते आलेले आहेत आणि त्यानंतर ते आपले मनोगत ठेवणार आहेत। त्या दीक्षाभूमीचं विस्तारीकरण झालं पाहिजे किंवा नाही, किंवा यांची स्मारक समितीवाल्यांची काय भूमिका आहे, कारण ते नामांतराच्या प्रश्नापासून आंदोलन लढतात। परम पूज्य डॉक्टर आंबेडकरांचा विजय सो, विजय सो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो, विजय सो। दीक्षाभूमी स्मारक समिती मुक्त करा, दीक्षाभूमी स्मारक समिती रद्द करा, रद्द करा। मित्र हो, दुसरा इन्सिडेंट आहे का तुमच्या नागपूरमध्ये गवारी हत्याकांड झाला, झालाय का नाही? त्या गवाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन उभं केलं होतं क्रांतीवीर मानकरनी। त्या विहारात पॅम्पलेट वाटलेले आहेत, कारण बाबासाहेबांची आस्था त्यांच्यावरची आहे, बाबासाहेबांचे विचार आहेत त्यांच्यामध्ये, बाबासाहेबांचा स्वाभिमान आहे। म्हणून आपण सुद्धा 5 मिनिटाचा बसा